नमस्कार मित्रांनो. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात 445 जागांची भरती निघाली आहेत. जे उमेदवार पात्र आहेत ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया, फॉर्म कसं भरावा काय आणि फॉर्म काय काय डिटेल्स आहेत ते संपूर्ण प्रक्रिया आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमाने पाहणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तुमच्यासमोर GR दिसत आहे. मित्रांनो, GR तुम्हाला व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार आहे. इथं तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर 345 जागांची भरती निघालेली आहे आणि जी भरती जी आहे ती IBPS थ्रू होणार आहेत आणि अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट क संवर्ग सरसेवक पदाची भरती आहे आणि परीक्षेचा दिनांक जो mafood.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. पुरवठा नागरिक निरीक्षक गट क पद क्रमांक 1 आणि पद क्रमांक 2 जे आहेत उच्चस्तर लिपिक गट क. वेतन श्रेणी दिलेली आहे इथं 10व्या स्तरानुसार 29,200 ते 92,300 आहे आणि तर 8व्यानुसार पद क्रमांक 2साठी 25,500 ते 81,100 आणि विभाग दिलेले कोकण विभागामध्ये एकूण 47 पदे आहेत. पुणे विभागात 82 पदे आहेत. नाशिक विभागात 49 पदे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 88 पदे. अमरावतीमध्ये 35 पदे आणि नागपूरमध्ये 23 पदे असे दिलेले आहेत. आणि पद क्रमांक 2मध्ये हे एकूण पदे 21 आहेत. वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय यांचे कार्यालय अन्न नागरिक पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग मुंबई असं संपूर्ण GR दिलेलं आहे. मित्रांनो, काळजीपूर्वक तुम्ही हा GR वाचू शकतात आणि त्याच्यानंतरच तुम्ही तुमचं फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरण्याची संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे. पुढं फॉर्म कसं भरावं ते संपूर्ण प्रक्रिया आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमाने पाहणार आहोत. तर मित्रांनो, इथं वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटच्या माध्यमाने आपण शॉर्टमध्ये डिटेल समजून घेणार आहोत. मित्रांनो, इथं पहा टोटल जागा जी आहे पद आहे ते 345 पद आहे. मित्रांनो, तुम्ही ह्या वेबसाईटवर येऊन जायचे. ह्या वेबसाईटवरून तुम्हाला फॉर्म भरण्याच्या लिंकवर तुम्ही जाणार आणि तुम्हाला डिटेलमध्ये शॉर्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं मिळून जाणार आहे. मित्रांनो, इथं तुम्हाला पद क्रमांक 1 आणि पद क्रमांक 2 दिलेले. पद क्रमांक 1 साठी किती पदे आहे ते सुद्धा इथं दिलेले आहे आणि पद क्रमांक 2 साठी काय किती पदे ते इथं तुम्हाला दिलेले. तुम्ही इथं संपूर्ण ह्या वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती तुम्ही वाचू शकता. शैक्षणिक पात्रता काय आहे ते. तर शैक्षणिक पात्रता दिलेली पद क्रमांक 1 साठी पदवीधर आहे. MSc CCC किंवा अदर कोर्सेस जे कम्प्युटरचे बेसिक कोर्सेस आहेत ते पूर्ण असणे अनिवार्य आहे. पदवीधरसाठी पद क्रमांक 2 साठी पदवीधर आहे. त्याच्यासुद्धा MSc आणि CCC आहे आणि अदर जे बेसिक कोर्स असेल ते दिलेले आणि वेतन श्रेणी इथे तुम्हाला दिसत आहे. त्याच्यानंतर एज लिमिट आहे 1 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्ष पूर्ण असणे अनिवार्य आहे. मागासवर्गीय अनाथ आणि इतरसाठी 5 वर्ष सूट आहे दिलेली आहे. त्याच्यानंतर इथं फी स्ट्रक्चर दिलेलं आहे. ओपन कॅटेगरीसाठी 1,000 रुपये फी आहे. रिझर्व कॅटेगरीसाठी 900 रुपये आहे आणि एक सर्व्हिसमॅन जे आहे एक सोल्जर त्यासाठी फी नाही आहे. त्याच्यानंतर इथं इम्पॉर्टंट लिंक्स दिलेली आहे. लास्ट डेट अर्ज करण्याची लास्ट डेट ती आहे ती 31 डिसेंबरपर्यंत आहे. ऑफिशियल वेबसाईट आहे. इथं क्लिक हेअरवर तुम्ही जाऊन इथं त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर येऊ शकता. तिथं तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला इथं मिळून जाणार आहे. नोटिफिकेशन तिथं नोटिफिकेशनवर क्लिक करून तुम्ही नोटिफिकेशनवर जाणार आहे. इथं नोटिफिकेशन संपूर्ण तुम्ही केअरफुली वाचू शकता. संपूर्ण नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरण्याला सुरुवात करावी. त्याच्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन दिलेलं आहे. हे ऑनलाईन ॲप्लिकेशनवर इथं तुम्ही क्लिक करून ऑनलाईन ॲप्लिकेशनवर जाऊन इथं आपला फॉर्म भरायचा आहे आणि लोकल ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र. इथं तुम्हाला फॉर्म कसं भरावं त्याचे शॉर्टमध्ये टिप्स दिलेले आहे. ते टिप्स तुम्ही वाचू शकता. तर मित्रांनो, फॉर्म कसं भरावं ते आपण जाणून घेऊया. ऑनलाईन ॲप्लिकेशन याच्यावर जायचं आहे. क्लिक हेअर करून डायरेक्ट फॉर्म भरण्याच्या ऑफिशियल लिंकवर जाणार आहेत. ऑफिशियल पेजवर जाणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले आपण नवीन कॅन्डिडेट आहात तर आपण इथं क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करा. इथं नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. फॉर्म भरण्याच्या पेजवर आल्यानंतर इथे सगळ्यात पहिले तुमचं फर्स्ट नेम टाकायचे.
आणि संपूर्ण हे कॅपिटलवर टाकायचे आहे. इथं आपल्याला सेम इथं त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुमचा जो बी मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. तुमचं पूर्ण नाव टाकून झाल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर कन्फर्म करायचे. त्याच्यानंतर तर ईमेल आय डी टाकायची. ईमेल आय डी तुमचं जे युजर नेम असेल ते टाकायचं. त्याच्यानंतर @ इथं ऑटोडेट दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं डोमेन नेम सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर सेम ईमेल आय डी इथं पूर्ण टाकायचं आपल्याला. त्याच्यानंतर इथं कॅप्चर फिल करायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर करायचे. डिटेल्स ओके झाल्यानंतर हे जे पेज आहे ते इथं विचारले तुम्ही शुड दॅट टू एंटर करेक्ट. आणि त्याच्यानंतर तुम्ही चेंज करू शकत नाही किंवा एडिट करू शकत नाही. कंप्लीट असेल त्याच्यानंतर तर ओके करायचं आहे. त्याच्यानंतर फोटो सिग्नेचर पेजवर येणार आहे. इथं आपला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. फोटोची जी लेंथ दिलेली ते 30 ते 20 ते 50 KB आत फोटो पाहिजे आणि सिग्नेचर जी दिलेली ती 10 ते 20 KB अंडर आपला फोटो असणे गरजेचं आहे. फोटो अपलोड करण्यासाठी चूज फाईलवर जायचं आहे आणि आपल्याला जिथं फोटो असेल तिथं आपले फोटो सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि फोटो अपलोड झाला. त्याच्यानंतर इथं कन्फर्म टिकवर क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर सिग्नेचरवर जायचं आहे. सिग्नेचर इथून आपली जी सिग्नेचर आहे ती इथं आपल्याला सिलेक्ट करायची आहे. सिग्नेचर इथं आपण अपलोड करायचं. सिग्नेचर ही ब्लर दिसायला नको आणि क्लिअर व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये सिग्नेचर असणे गरजेचं आहे. सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट ह्या बटनवर क्लिक करायचे आणि पुढच्या पेजवर जायचे. सगळ्यात पहिले इथं पोस्ट नेम विचारलेले आपल्याला कोणत्या पदासाठी अर्ज करायचे. ज्या बी पदासाठी तुम्हाला अर्ज करायचे असेल ते तुम्हाला इथं डिटेल दिलेले आहे. इथं पद आहे ते पद बघून घ्यायचे आणि तुमच्या डिव्हिजन वाईज तुम्हाला जी डिव्हिजनला टाकायचे त्या डिव्हिजनच्या नुसार डिव्हिजन वाईज पद चेक करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला इथं पद निवडायचे. मी अप्पर डिव्हिजन क्लर्क निवडतो. त्याच्यानंतर इथं डिव्हिजनल कमिशनर डिपार्टमेंट निवडायचे. अप्पर डिव्हिजन क्लर्कसाठी एकाच ठिकाणी जागा आहे तर दिलेली GRमध्ये दिलेले आहे त्याच्यानुसार. आणि अप्पर डिव्हिजन क्लर्कमध्ये जे तुम्हाला दिसत आहे उच्चस्तरीय लिपिक इथं फक्त जो विभाग आहे मुंबई विभाग त्या विभागाला 21 जागा आहे. त्यासाठी तुम्हाला इथं विभागाचं ऑप्शन येत नाही आहे. परंतु तुम्हाला जर पुरवठा निरीक्षकासाठी भरायचं असेल तर इथं तुम्ही सप्लाय इन्स्पेक्टरवर सिलेक्ट करू शकता आणि तुम्हाला ज्या ज्या डिव्हिजनला टाकायचे त्या डिव्हिजन इथं तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी इथं माझे डिव्हिजन सिलेक्ट करून घेतो. फर्स्ट डिव्हिजन नाशिक, पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, त्याच्यानंतर नागपूर. तुम्हाला जसं तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमचं डिव्हिजन निवडायचे. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी कोणती आहे ती कॅटेगरी तुम्ही इथं चूज करून घ्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी तुम्ही अपंग वगैरे आहात का त्यासाठी तर तुम्ही इथं येस टिक करू शकता. तुम्ही जर अपंग असाल तर येस करायचे आणि डिसेबिलिटी तुमची कोणत्या कॅटेगरीमध्ये ते ABCDE जी कॅटेगरी असेल ती तुम्ही निवडायची. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचं जे बी टाईप्स आहे ते टाईप्स इथं तुम्हाला निवडायचं. माझं नो आहे, मी नो करून पुढे जातो. त्याच्यानंतर इथं तुम्हाला तुम्ही महिला आहात का तर तुम्ही जर महिला उमेदवार असाल तरी तुम्ही येस करायचे. तुम्हाला महिला रिझर्वेशन मिळू शकतं, वुमन रिझर्वेशन. जर मेल असाल तर तुम्ही नो करायचे आणि पुढे जायचे. त्याच्यानंतर तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहात का तर तुम्ही सर्व्हिसमॅनसाठी येस नो करू शकता. तर मित्रांनो तुम्ही कॅटेगरी तुमची जर निवडेल तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला इथं ऑप्शन्स येणार आहेत. तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला इथं नॉन क्रिमिलियरसाठी येस और नो करायचं ऑप्शन येईल. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर नंबर तुमचं टाकायचं इथं. तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्हाला इथं ऑप्शन्स येणार आहेत. त्याच्यानंतर तुम्ही स्पोर्ट पर्सन वगैरे आहात का त्यासाठी तुम्ही येस और नो करू शकता. त्याच्यानंतर प्रोजेक्ट इफेक्टेड आहे का, अर्थक्वेक वगैरे आहे का, तुम्ही अथवा अनाथ वगैरे आहेत का त्यासाठी तुम्ही येस और नो करायचे. तुम्ही डोमेसिल महाराष्ट्राचे तुमचं डोमेसिल आहेत का ते इथं विचारले तर तुम्ही महाराष्ट्र डोमेसिल सांगतात आणि डोमेसिल जे इश्यू डेट आहे ती डेट तुम्ही इथं टाकू शकता.
त्याच्यानंतर तुमचं बर्थ सर्टिफिकेट महाराष्ट्राचं आहे का, तर तुम्ही येस नो करू शकता. तुमचं LC रेकॉर्ड जे बी आहे, LCवरचा जो रेकॉर्ड आहे तो महाराष्ट्राचा आहे का, तुम्ही येस करू शकता. तुमचं ग्रॅज्युएट पार्ट टाईम आहे का फुल टाईम आहे ते तुम्ही इथं टाकू शकता. जर तुम्ही YCMमधून केलेलं असेल तर तुम्ही येस करू शकतात. अदरवाईज नो करून तुम्ही कंटिन्यू करू शकता. त्याच्यानंतर तुमचा होल्ड आधार कार्ड, तुमच्याकडे आधार कार्ड वगैरे आहे का, तर ते तुमचं इथं आधार नंबर टाकायचं. कंपल्सरी नाही आहे, पण टाकू शकतात तुम्ही. त्याच्यानंतर तुमचं इथं तुम्ही याचे मुलं आहे का जे सुसाईड वगैरे केलेले आहेत, त्यांचं मुले वगैरे आहे का, त्याच्यामध्ये तुम्ही एलिजिबल वगैरे आहेत का, त्यासाठी तुम्ही इथं येस करू शकतात. आणि तुम्ही येस करू शकतात. अदरवाईज नो करून तुम्ही पुढे जाऊ शकतात. तुमचं रिलिजन इथं निवडायचं आहे. तुमचं रिलिजन जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम सेंटर जे घ्यायचे ते एक्झाम सेंटरचं तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ टाकू शकतात. तुमचं जेंडर काय ते जेंडर सिलेक्ट करू शकता. तुम्ही ट्विन्स वगैरे आहेत का, 2 भावंड तुम्ही ट्विन्स आहेत का, डबल ट्विन वगैरे आहेत का, त्यासाठी तुम्ही येस करू शकता. अदरवाईज नो करू शकता. तर तुमचं मॅरिटल स्टॅटस काय आहे, मॅरिड अनमॅरिड तुमचं जे असेल ते. त्याच्यानंतर इथं तुमचं फादर नेम टाकायचं आहे, इथं मदर नेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही मॅरिड असाल तर तुमचं स्पोज नेम इथं टाकायचं, मिसेस नेम टाकायचं, तुमचा ॲड्रेस टाकायचं इथं, तुमचं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे आणि स्टेट निवडायचं, तुमचं पिनकोड टाकायचं. त्याच्यानंतर तुमचं जो करस्पॉन्ड ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम आहेत का, सेम असेल तर येस करायचं आहे. आणि जर सेम नसाल तर इथं मॅन्युअली फिल करू शकतात. तुमचे डिटेल पूर्ण भरून झाल्यानंतर तुम्ही व्हॅलिडेट युअर डिटेलवर क्लिक करू शकतात. तुमचे डिटेल पूर्ण असेल तर तुमचे डिटेल व्हॅलिडेट होईल. डिटेल व्हेरीफाईड सक्सेस झाल्यानंतर सेव्ह नेक्स्ट ह्याला क्लिक करायचं आहे. आणि इथं तुमचं ग्रॅज्युएशन डिग्रीचं माहिती फिलअप करायचं. इथं ग्रॅज्युएशन टाकायचं आहे, तुमचं युनिव्हर्सिटी नेम, त्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्या फील्डमध्ये झालेलं आहे ते ग्रॅज्युएशन सिलेक्ट करायचं आहे. तुमचं पासिंग डेट काय आहे, तुमचं पर्सेंटेज आणि तुमचं ग्रेड काय आहे ते इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन ते टाकू शकतात, प्रोफेशनल क्वालिफिकेशन ते टाकू शकतात, अदर जे असेल ते टाकू शकतात. तुमच्याकडं तुम्हाला मराठी लँग्वेज येते का, मराठी लिहिता वाचता येते का, तर तुम्ही येस करू शकता इथं. त्याच्यानंतर तुमच्याकडे एक्सपिरियन्स वगैरे असेल तर एक्सपिरियन्स तुम्ही इथं येस नो करू शकता. एक्सपिरियन्स असेल तर येस करू शकता. त्याच्यानंतर तुमचं इथं एम्प्लॉय तुमचं डेजिग्नेशन ते तुम्ही इथं फिल करू शकता. त्याच्यानंतर इथं लँग्वेज तुम्हाला विचारलेली आहे, ऑलरेडी मराठी दिली आहे, तुम्ही टिक करू शकता. त्याच्यानंतर तुमची जी दुसरी लँग्वेज तुम्हाला येत असेल लिहिता, रीड राईट स्पीक लिहिता वाचता, ते तुम्ही इथं टाकू शकता. त्याच्यानंतर तिसरी लँग्वेज तुम्हाला जी असेल येत असेल ते तुम्ही इथं टाकू शकता. त्याच्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल क्लिक करून इथं जे फॉर्म दाखवलं ते आपण इथं फॉर्म क्लिअर करायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. आणि तुम्ही डायरेक्टली प्रिव्ह्यू पेजवर येणार आहे. तर तुमचं कंप्लीट डिटेल दिलेली ती तुम्ही कंप्लीट डिटेल इथं वाचू शकता. जी डिटेल आहे ती डिटेल कंप्लीट इथं पाहू शकता. त्याच्यानंतर डायरेक्टली तुम्ही आय अग्रीवर क्लिक करून डिटेल कंप्लीट असेल तर आय अग्रीवर क्लिक करून कंप्लीट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला पॉपअप येणार आहे. याच्यात तुम्हाला दिलेलं आहे, याच्यानंतर तुम्ही चेंज वगैरे काही करू शकणार नाही. त्यासाठी माहिती डीप कंप्लीट चेक करून घ्यायची. त्याच्यानंतर बरोबर असल्यास ओके करायचे. ओके करून पुढे जायचे. इथं आपल्याला हँडरायटिंग डिक्लेरेशन विचारलेले आहे. त्याच्यानंतर सिक्युरिटी कोड विचारलेले आहे. इथं हँडरायटिंग डिक्लेरेशन आपल्याला अपलोड करायचे आणि इथं सिक्युरिटी जो कॅप्चर दिलेला आहे तो फिल करायचा. सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला काय लिहायचं तर मित्रांनो, इथं तुम्हाला जो GR दिलेला आहे तर GRमध्ये इथं तुम्हाला दिलेलं आहे हस्तलिखित घोषणाचा मजकूर खालीलप्रमाणे आहे. तर आय लिहायचे, त्याच्यानंतर तुमचं नेम ऑफ द कॅन्डिडेट लिहायचे, त्याच्यानंतर इथपर्यंत पूर्ण जसंच तसं लिहायचे. त्याच्यानंतर ते तुम्ही स्कॅन करून घ्यायचे. चांगलं तो स्कॅन करून त्याच्यानंतर तुम्हाला इथं टाकायचे. माझं ऑलरेडी मी बनवून ठेवलेलं आहे, तुम्ही इथं टाकून घेतो. आणि त्याची जी साईज जी आहे
ती साईज 50 ते 100 KB मध्ये अनिवार्य आहे. त्याच्यानंतर कॅप्चर फिल करून नेक्स्ट बटनवर जायचे आणि तो पेमेंट ऑप्शनवर येणार आहे. तर कॅप्चर फिल करायचं आहे आणि कॅप्चर फिल करून सबमिट करायचं. कॅप्चर बरोबर फिल करायचं आहे, ओके करायचं. त्याच्यानंतर इथं पेमेंट गेटवेवर येणार आहे. सिम्पल पेमेंट करण्यासाठी आपण UPIचा वापर करणार आहेत. QR कोडला जायचं आणि आजकाल सगळेच लोक UPIचा वापर करतात, फोनपे, गुगल पे. तर QR कोडवर जायचं, पेमेंटवर जायचे आणि प्रोसीड विथ पेमेंट. तुमचे जी बी कॅटेगरीनुसार तुमचं पेमेंट आहे तसं त्या पेमेंटवर जायचं. पेमेंटवर आल्यानंतर इथं क्लिक टू स्कॅन आणि इथं QR स्कॅन करून QR स्कॅन झाल्यानंतर पेमेंट कंप्लीट होईल. पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर परत आपलं फॉर्म लॉग इन करायचं. इथं जाऊन पेमेंट स्कॅन करून लॉग इन बटनवर जायचं. परत पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर इथे यायचे. आपल्याला जो आपण मोबाईल नंबर दिला, ईमेल ID दिले, त्याच्यावर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आणले. तर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचे. त्याच्यानंतर कॅप्चर फिल करून सबमिट करायचे, लॉग इन करायचे, प्रिंट काढून घ्यायचे आपल्या माहितीसाठी, आपल्या रेफरन्ससाठी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.